व्यवहार याच्यामध्ये व्यवहार होतात आणि मग तो विषय सगळा हा विषय चालू आहे पण व्यवहार करू व्यापाऱ्यांच्या काय अडचणी व्यापाऱ्यांचं काय नाही थोडंसं असे ब्रीफ हा विषय का मांडणार नव्हतो परंतु तुम्ही ज्या पद्धतीने विषयाला तुम्ही फेस केलं आणि ज्या पद्धतीने कॉम्प्लिटली तुम्ही कॉन्फिडंट जे विषय तुम्ही आपल्या समोर मांडले म्हणून हा विषय तुमच्या समोर माझं आता या सगळ्याचं सारांश असंच आहे आज या ठिकाणी खूप मोठ्या संख्येत संगमनेरचा सगळा व्यापारी वर्ग माननीय आमदार सत्यजित दादा तांबे यांना निवेदन देण्यासाठी आलेला आहे। त्यांना या आधीच या विषयाची पूर्ण कल्पना आहे। काही ठराविक ब्लॅकमेलर मुद्दामून व्यापाऱ्यांना अडचणीत आणून काहीतरी खोटे कागदपत्र तयार करून वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात आणि जो चांगला व्यापारी असतो तो याच्याने परेशान होतो आणि त्याला भरपूर त्रास होतो या सगळ्या प्रक्रियेत। त्याच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी दादांनी सगळ्यांना आश्वस्त केलं। याआधी प्रांत साहेबांकडे जाऊन त्यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि प्रांत साहेबांनी आश्वस्त केलंय की असं कोणत्याही प्रकारचा दबावाला कोणी बळी पडू नये आणि अशा ब्लॅकमेलरचा त्यांच्या वतीनेही बंदोबस्त होईल आणि व्यापारी त्याची खबरदारी घेतील। इथून पुढे अशा काही ब्लॅकमेलिंगच्या घटना घडल्यास व्यापारी याच्या पुढचंही पाऊल उचलू शकतात, मग याची त्यांनीही निश्चितपणे दखल घ्यावी। आपण या ठिकाणी मीडियाने पण हे कव्हरेज दिलंय। धन्यवाद। नेमका विषय ऍक्च्युअली म्हणजे तेलाबद्दल आहे का गुळाबद्दल आहे का नेमका? हा आता करंट जो विषय आहे तो गुळाबद्दलचा आहे। ते दर्डाजींच्याकडे गेल्या अनेक वर्षापासून सिद्धी गुळ हा त्यांचा प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यात तुम्ही भेसळ केलेली आहे असा आरोप त्यांच्यावर केला गेला। लगेच स्थानिक कोणत्या तरी वृत्तपत्रात सोशल मीडियावरती बदनामी करायची आणि त्या पद्धतीच्या बदनामीला व्यापारी वर्गही म्हणतात जाऊ द्या आणि कधी कधी बळी पडतात अशा, पण त्यांनी खंबीरपणे त्याला बळी न पडता उलट त्याला अब्रू नुकसानीची नोटीसही दिली आहे। तो लगेच उपोषणाला ते बसले, उपोषणाला या ठिकाणी बसले आणि मागे त्यांनी बोर्ड लावला की यांच्या आणि ह्या सगळ्या गुळाच्या सॅम्पलचा एफडीएलाही त्यांनी कळवलं होतं। त्यानुसार एफडीएने त्यांच्याकडनंही सॅम्पल घेतले आणि त्यांनी जिथे विकलं होता माल अशा रिटेल विक्रेत्याकडनंही तो सॅम्पल घेतला आणि दोन्ही सॅम्पल पूर्णतः पास झालेले आहेत टेस्टमध्ये पण। आणि असं असतानाही ते उपोषणाला बसून केवळ दबाव आणणे आणि बदनामी करणे। येणारा जाणारा माणूस जेव्हा पाहतो आणि मागे त्या दुकानाचं नाव लिहिलेलं आहे दर्डाजींचं आणि उपोषणाला कोणीतरी बसले भेसळच्या विरुद्ध, तर स्वाभाविकतः सामान्य माणसाची त्यातून गैरसमज त्याचा तयार होतो आणि याचा त्रास त्या व्यापाऱ्यांना होतो। आणि त्यामुळे सगळ्यांनी मिळून ठरवलंय की आपण सगळे एकत्रितपणे अशा प्रवृत्तीचा निश्चित नीट त्यांना धडा शिकवू असं सगळ्यांनी मिळून ठरवलंय। धन्यवाद। आज संगमनेर शहरातील व्यापारी असोसिएशनचे सर्व सदस्य हे एकत्रित आले आणि मागच्या काही काळापासून सातत्याने संगमनेर शहरात आणि तालुक्यात काही व्यापाऱ्यांना क्वालिटीच्या नावाखाली ब्लॅकमेल करण्याचं काम काही मंडळी करताना जे दिसत आहेत त्याच्या विरुद्ध हे सगळे व्यापारी आज एकत्र आले होते। त्यांनी प्रशासनाला प्रांत अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिलं, त्याच पद्धतीने माझी देखील भेट घेतली। मला असं वाटतं की व्यापारी हा आपल्या समाजाचा एक फार मोठा कणा आहे। शहराच्या आणि तालुक्याच्या विकासामध्ये व्यापाऱ्यांचं फार मोठं योगदान आहे आणि ते अतिशय प्रामाणिकपणे काम करत असताना कुठेतरी चुकीच्या मार्गाने एखाद्या व्यापाऱ्याला अडचणीत आणण्याचं काम जर काही समाजकंटक करत असतील तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। खरं पाहिलं तर एखादा व्यापारी जर कुठं चुकत असेल, एखाद्या जर वस्तूमध्ये काही दोष असेल तर त्यासाठी एक शासकीय यंत्रणा आहे ती तपासणी करू शकते, त्याचे अहवाल तयार करू शकते। मात्र शासनाने दिलेल्या अहवालावर किंवा त्यांच्या जे लॅबोरेटरी त्यांनी तपासल्यावरही संशय व्यक्त करणं आणि त्याच्यावरूनही जाऊन विनाकारण कोणाला तरी त्रास देण्याची भूमिका जर काही लोक ठेवत असतील तर आम्ही त्याचा विरोध करतो। आम्ही निश्चितपणे या व्यापारी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहोत। व्यापाऱ्यांशी कुठल्याही पद्धतीचं चुकीची वर्तणूक करणाऱ्या समाजातील समाजकंटकांच्या देखील आम्ही विरोधात आहोत आणि माझी एवढीच विनंती आहे की एखादा व्यापारी जर कुठं चुकत असेल तर आपण निश्चितपणे ते आम्हाला सांगितलं पाहिजे, परंतु विनाकारण जर कोणाला त्रास इथं होत असेल
तर ही संगमनेर शहराची आणि तालुक्याची संस्कृती नाही आणि म्हणून त्याला पाठीशी आम्ही घालू शकत नाही.